पतिव्रतेची दिव्य गाथा करवा मातेनं यमराजालाही झुकवलं। करवा चौथच्या सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध गोष्टींपैकी ही एक गोष्ट म्हणजे करवा मातेची। ती एक अशा स्त्रीची गोष्ट आहे जिने आपल्या पतीवरील प्रेम, निष्ठा आणि सतीत्वाच्या बलावर स्वतः मृत्यूलाही हरवलं। पुराण काळात करवा नावाची एक स्त्री होती। ती अत्यंत पतिव्रता आणि आपल्या पतीवर अपार प्रेम करणारी होती। तिच्या भक्तीमुळे तिला अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या होत्या। एके दिवशी तिचा पती नदीत स्नान करत असताना अचानक एका मगरने त्याचा पाय पकडला। तो प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण मगराचा चावा सुटत नव्हता। हे दृश्य पाहून करवा धावत गेली आणि आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने तिने त्या मगराला कच्च्या दोऱ्याने बांधलं। मग ती थेट यमराजांच्या दरबारात पोहोचली आणि म्हणाली, या मगरने माझ्या पतीवर अन्याय केलाय, त्याला यमलोकात पाठवा। यमराज म्हणाले, त्याचा आयुष्यकाळ अजून संपलेला नाही। तेव्हा करवा ठामपणे म्हणाले, जर तुम्ही त्याला न पाठवलं तर मी माझ्या सतीत्वाचा शक्तीने तुम्हालाच नष्ट करीन। करवाच्या दृढ निश्चयाने आणि भक्तीने प्रभावित होऊन यमराजांनी मगराला यमलोकात पाठवलं आणि तिच्या पतीला दीर्घायुष्याचं वरदान दिलं। त्या दिवसापासून करवा चौथचं व्रत प्रचलित झालं। असं मानलं जातं की करवा माता त्या सर्व स्त्रियांना आशीर्वाद देतात ज्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रद्धेने हे व्रत पाळतात।